रामकृष्ण हरी माऊली. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी पुस्तकाची पूजा केली गेली. ज्ञानेश्वरी गाथाची पूजा केली गेली. पुष्प, हळद, कुंकू लावून, गंधपुष्प घालून, त्याची अगरबत्ती ओवाळून पूजा केली गेली आणि मग ज्ञानेश्वरीची सुरुवात झाली. एकूण ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहे. 18वा अध्याय शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी संपला आणि मंगळवारी सांगता होती. तुम्हाला मी खरं सांगू, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या दिवशी मी ज्ञानेश्वरी वाचायला बसले, तर ती ज्ञानेश्वरी संस्कृत भाषेमध्ये आहे थोडीफार. काही ठिकाणी संस्कृतमध्ये आहे, काही ठिकाणी मराठीमध्ये आहे. वाचायला थोडं अवघड आहे, पण आमचे जे महाराज आहेत तर ते माईकवरती एक स्पष्टपणे व्यवस्थित बोलून दाखवत होते, त्यामुळे आम्हाला पटापट वाचायला जमत होतं. आणि पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी झाली आणि दुसऱ्या दिवशी मला माझ्या खेडवरून फोन आला की आम्हाला सर्व्हिसिंग सेंटर भाड्याने पाहिजे. तर माझं सर्व्हिसिंग सेंटर भाड्याने काही जात नव्हतं, बरेच दिवस झाले. पण हे कोडं त्या पांडुरंगाच्या कृपेने सुटलं. खरंच पांडुरंगाच्यावर जर विश्वास असेल, भक्ती केला चांगली, तर पांडुरंगाला दुसरं काही नको असतं. आपलं मन, आपण जी भक्ती करतो ती, आणि आपला त्यांच्यावर असलेला अढळ विश्वास. विठ्ठलाला गरिबांचा कैवारी म्हणतात. खरंच त्या पांडुरंगाला नाही पैसा पाहिजे, नाही धन दौलत, काहीच नाही पाहिजे. तर काय पाहिजे असतं? आपला असलेला विश्वास, आपली दृढ श्रद्धा, आपली भक्ती. मी 25 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता खेडला आली आणि 27 तारखेला सकाळी 10:30 वाजता माझं जे सर्व्हिस सेंटरचं द्यायचं होतं भाड्याने, तो व्यवहार पूर्णपणे पक्का झाला. म्हणजे बघा, पांडुरंगाचं आपल्यावर किती लक्ष असतं. आपली कोडी कशी कोणत्या प्रकारे कोणत्या वेळी करतो. फक्त एवढंच असतं की पांडुरंगाचं की आपण त्यांची भक्ती केली पाहिजे, त्यांच्यावर आपला विश्वास पाहिजे. आणि ज्ञानेश्वरी पारायण केल्याने आपल्याला आपल्या जीवनात जी काही कोडी असतात ती सुटली जातात. आता काही जण अशी लोक होती की त्यांना वाचायला सुद्धा येत नाही, पण ती ज्ञानेश्वरी घेऊन बसलेली होती की पांडुरंगाकडे कधी काही मागावं लागत नाही. फक्त आपली असीम भक्ती पाहिजे. आणि पांडुरंगाच्या दरबारात जो जाईल त्याची झोली कधीही खाली जात नाही. त्याची जे अडचणी आहेत, जी कोणतीही संकट असू दे, ती पूर्ण होऊनच येतात. आणि बघा, काही जणांना तर वाचायला येत पण येत नाही, परंतु जे काही महाराज माईकवरती बोलत होते ज्ञानेश्वरी, ते ऐकून ते त्यांची ज्ञानेश्वरी भक्ती पारायण पूर्ण करत होते. 70-80 वर्षाचे वारकरी लोक 5-5, 6-6 तास मांडी घालून बसत होते ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी. बघा केवढी त्यांची श्रद्धा आणि केवढी त्यांची भक्ती या वयात सुद्धा ते करत होते. जय हरी माऊली.